कोल्हापुरात खंडपीठ होण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून जो वकिलांचा आणि विविध संघटनांचा जो लढा आहे तो आता तीव्र झालेला आपल्याला बघायला मिळतोय। कोल्हापुरात आज महारॅलीचं आयोजन वकील पक्षाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आपण शिष्टमंडळाबरोबर आहोत। कशा पद्धतीनं गेल्या कित्येक वर्षापासून हा लढा चालू आहे, काय सांगाल? गेले 35 वर्षापासून या आंदोलन सुरू आहे आणि 7 जिल्ह्यातले संपूर्ण वकील यामध्ये सहभागी आहेत। सन 2010 पासून या आंदोलनाची धार वाढली आणि माननीय शिवाजीराव राणेसाहेब आमचे अध्यक्ष असताना आपण या सर्व वकिलांनी 56 दिवसाचा बंद या संपूर्ण 7 जिल्ह्यामध्ये केला होता आणि अगदी त्यावेळी निर्णयाप्रत आलेला असताना देखील तो निर्णय प्रामुख्याने घेतला गेला नाही। त्यामुळे हे आंदोलन सतत आम्हाला परत जागृत ठेवावं लागले आणि काही काळ मुंबई उच्च न्यायालयापती न्यायाधीशांची नेमणूक नव्हती आणि त्या कारणाने 1.5-2 वर्षामध्ये कालावधी गेला, कोरोनाचा कालावधी गेला आणि त्यानंतर आता या आंदोलनाची धार वाढवायला पाहिजे। प्रशासनाच्या मार्फत हा संदेश हा मुख्य न्यायाधीश मुंबई न्यायमूर्ती यांच्याजवळ पोहोचवण्यासाठी 7 जिल्ह्यातल्या वकिलांनी हा सगळ्यांनी मिळून संघटितरित्या शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। खरं तर मुख्य मागणी जी आहे ती कोल्हापुरात खंडपीठ होण्याची आहे। काय नेमकी जी आहे मागणीची जी गरज आहे? कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यातील जवळजवळ 80,000 प्रकरणं मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे। महाराष्ट्र शासनानं ठराव देखील दिलेला आहे की कोल्हापूरला उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं। तसंच माननीय मुख्यमंत्री आणि चीफ जस्टिस यांची भेट झाल्यानंतर या प्रश्नावर निर्णय केला जाईल असं मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांनी देखील कळवलेलं आहे। त्यामुळे आज या कामाची स्टेज अशी आहे की मुख्यमंत्री आणि चीफ जस्टिस यांची भेट झाल्यानंतर खंडपीठाचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा आहे। एकदा का खंडपीठ कोल्हापुरात झालं तर नेमकं कोल्हापूरसह कुठल्या जिल्ह्यांना आणि काय नेमका फायदा होणार काय सर? न्यायसंस्थेचं विकेंद्रीकरण हा खरं तर सर्वोत्तम न्यायाचा केंद्रबिंदू आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या 6 जिल्ह्यांच्या लक्षावधी पक्षकारांच्या आणि नागरिकांच्या सोयीसाठी हे खंडपीठ होणं ही काळाची गरज आहे। परंतु काही तांत्रिक अडचणी येतात ही सबब सांगून आजवर हे प्रलंबित झालेलं आहे। परंतु अशा परिस्थितीत समाजाच्या मागणी लक्षात घेता आणि त्यांची तीव्रता लक्षात घेता त्याचं तीव्रतेने निराकरण करणं ही राज्य शासनाची, केंद्र शासनाची, न्यायसंस्थेची जबाबदारी आहे। आणि म्हणून वकील केवळ रस्त्यावर येतात ते वकिलांच्या प्रश्नासाठी नसून सामाजिक प्रश्नांसाठी, ही लोकनेत्यांची, प्रशासनाची सामुदायिक जबाबदारी आहे आणि त्याचं पालन तत्काळ व्हावं आणि कोल्हापूरला खंडपीठाची मागणी सत्वर मंजूर व्हावी। किंबहुना संपूर्ण भारतवर्षामध्ये कदाचित जर खंडपीठ निर्माण करायचं असेल तर त्या सर्व दृष्टीनं संयुक्तिक असणारं एकमेव केंद्र म्हणजे कोल्हापूर आहे। त्यामुळे कुठल्याही बाबतीमध्ये कोल्हापूरला दुर्लक्ष होऊ नये आणि खंडपीठ तात्काळ कोल्हापूर येथे कार्यान्वित व्हावं अशी समस्त वकील संघाच्या वतीनं नम्र मागणी आहे। खरं तर कोल्हापुरात खंडपीठ न होणे यामागे राजकीय इच्छाशक्ती कमतरता असं दिसून येते का, किंवा काय आता नेमकं ठोस पाऊल उचललं तरच होईल असं वाटतं? राजकीय इच्छाशक्ती असं कमी म्हणता येणार नाही, कारण का जेव्हा आपली खंडपीठाची मागणी गेली 40 वर्ष चालू होती त्यावेळेला पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं खंडपीठ जर करायचं झालं त्याला अनेक अडथळे येतात। मग हे ठराव विधिमंडळामध्ये जायला पाहिजेत, पुन्हा लोकसभेमध्ये, राज्यसभेत असे अनेक अडथळे आहेत। त्यामुळे पहिल्यांदा सर्किट बेंच करावं अशी त्यांनी एक सूचना केली। मग आम्ही त्यावेळेपासून सर्किट बेंचची गेले 13-14 पासून ही मागणी केलेली आहे। सर्किट बेंचमध्ये मुख्यमंत्री, मुख्य न्यायाधीश आणि राज्यपाल हे तिघांच्या अखत्यारीतला हा विषय आहे। त्यामुळे तो तांत्रिक मुद्दा पुढे करून आपण सर्किट बेंचची मागणी केली। 6 जिल्ह्यातल्या सगळे ग्रामपंचायत, सगळ्या सेवा सोसायटीपासून सगळे नागरिक असू दे, सर्व पक्षीय आमदार, खासदार सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याप्रमाणे जस्टिस मोहित शाहसाहेब चीफ जस्टिस असताना आपण कोल्हापुरातच सर्किट बेंच स्थापन व्हावं असा त्यांनी रिपोर्ट तयार केलेला आहे। त्यानंतर पुढची जी प्रगती आहे त्यामध्ये मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांची भेट होणं या विषयापर्यंत फक्त विषय थांबलेला होता आणि त्यानंतर ते मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांची फक्त आता भेट झाली तर ह्या तांत्रिक मुद्द्यानंतर त्यांनी जर इन्फ्रास्ट्रक्चरची जबाबदारी घेतली तर राज्यपालांच्याकडे जाऊन राज्यपालांची स्वाक्षरी झालं सर्किट बेंच स्थापन होऊ शकतं आणि सर्किट बेंच स्थापन झाल्यानंतर 4 ते 5 वर्षात कोल्हापूरमध्ये कामं वाढल्यानंतर त्याचं रूपांतर खंडपीठामध्ये होऊ शकते, जसं की कर्नाटकमध्ये हुबळी धारवाडला झालेलं आहे त्याप्रमाणे। नक्कीच खरं तर कोल्हापुरात आता हा जो लढा सुरू झाला आहे, कशा पद्धतीने पुढची जी आहे आखणी असेल, कशा पद्धतीनं खंडपीठ कोल्हापुरात होण्यासाठी आपला मार्ग असेल? आजचे जे महारॅलीचं नियोजन केलेलं आहे प्रामुख्यानं 3 मागण्या त्याच्यामध्ये आहेत की कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचची स्थापना करावी। सर्किट बेंचच्या विषयावरती जर बोलायचं झालं तर 38 ते 40 वर्षापासून हा लढा प्रलंबित आहे। 2015 मध्ये या लढ्याला थोडं यश आलेलं आहे आणि महत्त्वाचा टप्पा पार झालेला आहे, तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त कोल्हापूर या ठिकाणीच मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन करता येईल असं तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय श्री मोहित शाह यांनी अहवाल अभिलेखावर ठेवलेला आहे।
त्याच्यामुळं त्याची परिपूर्तता करावी. 2022 मध्ये तत्कालीन चीफ जस्टिस दीपांकर दत्ता साहेब यांनी घोषित केलं की मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्यानंतर याच्याबद्दल निर्णय घेऊ. आता मुख्यमंत्र्यांनी त्याची जबाबदारी पार पाडावी. मागच्या गव्हर्नमेंटमध्ये निवडणुकीच्या पूर्वी एकनाथजी शिंदे यांनी आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की खंडपीठाचा आम्ही शब्द देतो आणि ते काम आम्ही पूर्ण करू. आज ती वेळ आलेली आहे. जरी मुख्यमंत्री बदलले असेल तरी सुद्धा जे मुख्यमंत्री आज आहेत हे यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री होते आणि त्यांना या प्रश्नाची चांगली जाण आहे. ते स्वतः वकील आहेत. त्यांनी हा प्रश्न मार्गी लावावा. त्याचबरोबरीनं कोल्हापूरचा शाश्वत विकास जर साधायचा असेल तर कोल्हापूर हा स्वतंत्र विभाग घोषित होण्याची काळाची गरज आहे. त्याच्यामुळे कोल्हापूरमध्ये आता केवळ साखर आयुक्तांची नियुक्ती आहे, तर त्याचबरोबरीनं आयुक्तालयाची स्थापना करावी. आणखी अर्धन्यायिक प्रकरणं जी आहेत त्याची पुण्यामध्ये सुनावणी होते, तर त्याची तातडीनं निर्गत होण्यासाठी कोल्हापूर या ठिकाणी महसूल आयुक्तांची तातडीनं नियुक्ती करण्यात यावी. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्याच्यामुळे न्यायव्यवस्था बळकट व्हायची असेल तर वकील सक्षम असणं गरजेचं आहे. आमचे वकील जे ज्युनियर वर्ग आहेत ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये आर्थिक सपोर्ट मिळत नाहीत, त्याच्यामुळे ते नोकरीकडे वळतात. त्याच्यामुळे या वकिली व्यवसायातलं टॅलेंट वाया चाललेलं आहे. आणि ते जर इथं टिकवून ठेवायचं असेल तर इतर राज्यांनी ज्याप्रमाणे ज्युनियर वकिलांना स्टायपंडची घोषणा केलेली आहे तशी एक समग्र योजना महाराष्ट्र शासनानं तयार करावी आणि ती वकिलांसाठी घोषित करण्यात यावी, असं या आमच्या मागणीमधून निवेदन आहे. नक्कीच आता गेल्या कित्येक वर्षांपासून जो खंडपीठाचा लढा आहे तो आता तीव्र झालेला आहे. त्यामुळे राज्य सरकारनं कोल्हापूरमध्ये खंडपीठ होण्यासाठी स्वतः लक्ष देणं गरजेचं झाले. या प्रकरणी आता पुढे काय होते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. महासत्ता लाईव्हसाठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.